महाराष्ट्र बोर्ड 12वीच्या नव्या अभ्यासक्रमानुसार 4.1 हिस्ट्री ऑफ नॉवेल हा भाग दिलेला आहे। यामध्ये नॉवेलचा इतिहास आपल्याला पाहावयाचा आहे। तो एकूण 4 मार्क्ससाठी परीक्षेत विचारला जातो। विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक अभ्यास केला असता 4 पैकी 4 मार्क्स मिळू शकतात। यात रिकाम्या जागा, जोड्या लावा अशा पद्धतीची सोपी प्रश्न विचारली जातात। हिस्ट्री ऑफ नॉवेल। हिस्ट्री ऑफ नॉवेलचा विचार करण्याआधी आपल्याला लिटरेचर म्हणजे काय हे मुळात समजून घ्यावं लागेल। कारण नॉवेल मुळात हा लिटरेचरचा एक भाग आहे। लिटरेचर ही एक व्यापक अशी संकल्पना आहे। लिटरेचर म्हणजे काय तर लिटरेचर मीन्स अ बुक अँड रायटिंग पब्लिश ऑन अ पर्टिक्युलर सब्जेक्ट। एखाद्या ठराविक विषयावर केलेलं लिखाणकाम किंवा पुस्तक याचा समावेश लिटरेचरमध्ये होत असतो। अशी व्यापक संकल्पना लिटरेचरची आहे। तर लिटरेचरमध्ये प्रामुख्यानं 5 भाग पडतात: प्रोज, नॉवेल किंवा फिक्शन, ड्रामा, पोएट्री आणि शॉर्ट स्टोरीज। प्रोज याचा अर्थ आहे गद्य, अर्थात एखाद्या उतार्याचा समावेश गद्य स्वरूपात किंवा प्रोज स्वरूपात असतो। नंतर आहे नॉवेल किंवा त्याला फिक्शन असं सुद्धा म्हणतात। नॉवेल याचा अर्थ आहे कादंबरी। या कादंबरीच्या इतिहासाचाच अभ्यास आज आपल्याला करायचा आहे। इंग्रजीमध्ये वुदरिंग हाईट्स, पामेला ह्या कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत आणि मराठीमध्ये छावा, संभाजी, ययाती ह्यासारख्या कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत। तिसरा भाग आहे ड्रामाचा, अर्थात नाटक। इंग्रजीमध्ये हॅमलेट, मॅकबेथ यासारखी नाटकं प्रसिद्ध आहेत, तर मराठीमध्ये नटसम्राटसारखं नाटकसुद्धा प्रसिद्ध आहे। याशिवाय चौथा भाग आहे पोएट्री, अर्थात कविता। आणि 5वा आणि शेवटचा शॉर्ट स्टोरीज म्हणजे छोट्या कथा। या सर्वांचा समावेश लिटरेचरमध्ये होत असतो। आज आपल्याला हिस्ट्री ऑफ नॉवेल पाहायचं आहे, अर्थात नॉवेलचा इतिहास, नॉवेल कशा पद्धतीनं डेव्हलप झालेली आहे ते आपल्याला पाहायचं आहे। 18th century gives us 2 gifts, that is the periodical essay and second novel। म्हणजे 18व्या शतकानं आपल्याला 2 गिफ्ट दिले, एक पॅरोडिकल एसे आणि दुसरं नॉवेल। पॅरोडिकल एसे म्हणजे काय? द पॅरोडिकल एसे विच पब्लिश इन अ फिक्स इंटरवल ऑफ टाईम इन अ मॅगझिन ऑर न्यूजपेपर। म्हणजे एखाद्या ठराविक वेळेत एखाद्या मॅगझिनमध्ये किंवा एखाद्या न्यूजपेपरमध्ये जे पब्लिश होणारं एखादा आर्टिकल किंवा निबंध याला आपण पॅरोडिकल एसे असं म्हणतो। आणि सेकंड काय तर नॉवेल हे आपल्याला 2 गिफ्ट अर्थात भेट आपल्याला 18व्या शतकानं दिलेली आहेत। नॉवेल ॲक्सेप्टेड स्पिरिट ऑफ 18th century। नॉवेलनं 18व्या शतकातलं जे काही स्पिरिट होतं ते स्वीकारलं। अर्थात हे स्पिरिट कुठलं होतं तर इंटेलेक्च्युअल, सेंटिमेंटल अँड रिअलिस्टिक प्लेन। अर्थात त्या काळातली 18व्या शतकातली बौद्धिकता, सेंटिमेंटल म्हणजे फ्युजन ऑफ इमोशन ऑफ इंटेलेक्च्युअल आणि रिॲलिटी म्हणजे वास्तवता, अशा पद्धतीचे 3ही जे स्पिरिट होतं ते नॉवेलनं जशीच्या तसं स्वरूपात स्वीकारलं। दॅट्स वाय नॉवेल बिकम अ मोर पॉप्युलर दॅन अदर लिटरेचर्स फॉर्म। देन नॉवेल इज अ लॉंग स्टोरी। म्हणजे नॉवेल कशी आहे तर एक मोठी कथा किंवा विस्तृत अशी कथा। शिवाय नॅरेटिव्ह, ती नॅरेटिव्ह फॉर्ममध्ये असते म्हणजे वर्णनात्मक। आणि फिक्शन म्हणजे कल्पनेवर आधारितसुद्धा असते, वास्तवावरसुद्धा आधारित
असू शकते. म्हणजे नॉवेल इथं लॉंग स्टोरी असते, नॅरेटिव्ह फॉर्ममध्ये असते, फिक्शन असतं. देन नॉवेल डिस्क्राईब इंटिमेट ह्युमन एक्सपिरियन्स इन अ प्रोज फॉर्म. नॉवेल काय करतं तर डिस्क्राईब करतं. काय डिस्क्राईब करतं तर इंटिमेट ह्युमन एक्सपिरियन्स, म्हणजे मानवाचे जिव्हाळ्याचे जवळचे अनुभव असतं, ते अनुभव कथन करण्याचं काम हे नॉवेल करत असते. आणि हे प्रोज फॉर्ममध्ये करते, म्हणजे गद्य स्वरूपात करते, कवितेच्या स्वरूपात करत नाही. म्हणून ते काय, इन अ प्रोज फॉर्म, वर्स फॉर्म नाही तर प्रोज फॉर्म. नॉवेल डिस्क्राईब इंटिमेट ह्युमन एक्सपिरियन्स इन अ प्रोज फॉर्म, म्हणजे नॉवेल डिस्क्राईब करते. नॉवेल काय करते तर जिव्हाळ्याचे जवळचे मानवाचे जे अनुभव आहेत ते कथन करण्याचं काम, हे गद्य स्वरूपात करण्याचं काम हे नॉवेल करते. नॉवेल वर्ड डिराइव्ड फ्रॉम नॉवेला. हा नॉवेल शब्द आहे तो नॉवेला या शब्दापासून बनलेला आहे. नॉवेला इटालियन वर्ड. नॉवेला हा एक इटालियन शब्द आहे. इट मीन्स न्यू. त्याचा अर्थ काय तर न्यू, नवीन. म्हणजे नॉवेल हा शब्द नॉवेलापासून बनला आहे आणि त्याचा अर्थ काय, नॉवेलाचा अर्थ न्यू असा आहे, अर्थात नवीन किंवा नाविन्य असा होतो. नॉवेल एम्बॅलिशिंग फॅक्टर, अर्थात कादंबरीला अलंकृत करणारे घटक, म्हणजे नॉवेलला सुशोभित करणारे घटक किंवा नॉवेल अट्रॅक्टिव्ह करणारे घटक. तर ती घटक खालीलप्रमाणे आहेत. एक टाईम अर्थात वेळ, दुसरा आहे प्लेस ठिकाण, तिसरं आहे नेचर म्हणजे भौगोलिक परिस्थिती, चौथं आहे पीपल अँड देअर माइंड्स लोक आणि त्यांचे विचार, पाचवं आहे गेस्चर म्हणजे हावभाव आणि ॲक्टिव्हिटीज कृती किंवा उपक्रम. असे हे एकूण 6 घटक अर्थात टाईम, प्लेस, नेचर, पीपल अँड देअर माइंड्स, गेस्चर, ॲक्टिव्हिटीज, ही जी 6 घटकं आहेत ही नॉवेलला अलंकृत करतात किंवा नॉवेलला सुशोभित करणारी 6 घटक आहेत. बिकॉज ऑफ ऑल दीज थिंग्स नॉवेल क्रिएट अ पिक्चर ऑफ सोसायटी ऑफ द टाइम and make it easier to understand drama and poetry. अर्थात या 6 घटकांमुळं म्हणजे टाईम, प्लेस, नेचर, पीपल अँड देअर माइंड, गेस्चर अँड ॲक्टिव्हिटीज, की नॉवेल काय करतं तर क्रिएट करतं. काय क्रिएट करतं तर पिक्चर ऑफ सोसायटी म्हणजे समाजाचं चित्रण करण्याचं काम हे नॉवेल करतं. आणि त्यावेळेचं म्हणजे समाजाचं आणि तत्कालीन परिस्थितीचं पूर्णपणे चित्रण करण्याचं काम कोण करतं तर नॉवेल करतं. कुणामुळं तर या 6 घटकांमुळं ते होतं. आणि त्यामुळं नॉवेल काय होती ड्रामा आणि पोएट्रीपेक्षा समजण्यासाठी सोपी होती. या 6 घटकांमुळं नॉवेल चटकन समजते, त्यामुळं ती वाचकाच्या अत्यंत जवळची बनते. Then human life should be virtuous and powerful. These instruction given by the novel. म्हणजे नॉवेल काय इन्स्ट्रक्शन देते तर ह्युमन लाईफ कशी असली पाहिजे, ती व्हर्च्युअस असली पाहिजेत आणि प्रपोजफुल असली पाहिजेत. अर्थात ती सद्गुणी असावी आणि ध्येयवादी मानवी जीवन असावं. अशा पद्धतीचे 2 इन्स्ट्रक्शनसुद्धा नॉवेल मानवाला देते किंवा वाचकाला देत असते. देन हिस्ट्री ऑफ नॉवेल. आता 2000 years ago वी गॉट द नॉवेल. 2000 वर्षापूर्वीच नॉवेल जडणघडण झाली. परंतु
18व्या शतकामध्ये ती चांगल्या प्रकारे बहरली, अर्थात तिची डेव्हलपमेंट झाली नॉवेलची ती 18व्या शतकामध्ये. त्यामुळं 18th century टू गिफ्ट, दॅट इज द पॅरोडिकल एसे, देन नॉवेल. आता 2000 वर्षापूर्वी नॉवेल कुठल्या फॉर्ममध्ये होती तर पोएट्री फॉर्ममध्ये, वर्स फॉर्ममध्ये, म्हणजे कवितेच्या स्वरूपात नॉवेल होती. अर्थात ग्रीक रोमान्सेस हे पोएट्रिक फॉर्ममध्ये लिहिले गेलेले होते. दुसऱ्या ते 6व्या शतकापर्यंत नॉवेलच्या क्वालिटीज पाहिल्या किंवा नॉवेलची गुणं जी पाहिली, कुठल्या क्वालिटीजवरती आधारित होती, अर्थात ती इमॅजिनेटिव्ह, डिलाइटफुल, आयडियल लव, मार्वलस आणि ॲडव्हेंचरस अशा क्वालिटीजवर नॉवेल ही अवलंबून होती. म्हणजे इमॅजिनेटिव्ह कल्पनेवर, डिलाइटफुल आनंदी सर्व काही, जीवनमान किंवा आयडियल लव, मार्वलस सर्व काही छान छान गोष्टी वगैरे असायच्या, किंवा ॲडव्हेंचरस साहस कथा वगैरे असायच्या त्या नॉवेलमध्ये. अशा पद्धतीनं नॉवेल ही बहरत गेली. त्याचं उदाहरण म्हणून व्हर्जिल्स इकोलॉग्स, मार्लोजचं मार्टर दी ऑथर, जॉफ्री चौसरचं द कंटेम्पररी ट्रेल्स अशी नॉवेलची उदाहरणं आपल्याला सांगता येतील. मुरास्की सायक्लूज टेल ऑफ जेनजी हे 1010मध्ये लिहिलेलं पहिलं नॉवेल आहे असं म्हणतात. त्यानंतर नॉवेलची डेव्हलपमेंट होता वेळेस नॉवेला हा एक छोटा भागसुद्धा आलेला आहे. द वर्ड ओरिजिनेटेड फ्रॉम द इटालियन वर्ड नॉवेली. हा शब्द इटालियन वर्ड नॉवेलीपासून बनलेला आहे. नॉवेला इज अ टाईप ऑफ प्रोज फिक्शन विच इज अ शॉर्टर दॅन अ फुल लेंथ ऑफ नॉवेल अँड लॉंगर दॅन शॉर्ट स्टोरीज. हा नॉवेलपेक्षा छोटा असतो किंवा लहान असतो आणि शॉर्ट स्टोरीजपेक्षा म्हणजे कथेपेक्षा थोडा मोठा असतो. अशा पद्धतीचा हा नॉवेल असतो. आणि यामध्ये काय असतं की शॉर्ट नरेटिव्ह, याच्यामध्ये थोडक्यात वर्णन केलेलं असतं. ऑफन सटायरिक ऑर रिअलिस्टिक इन अ टोन. नॉवेला हे टीकात्मक किंवा वास्तवतेवर आधारित असते. इट युजली फोकस ऑन वन इन्सिडंट ऑर इश्यू विथ वन ऑर टू मेन कॅरेक्टर. याच्यामध्ये शक्यतोवर एकाच विषयाभोवती किंवा एका घटनेभोवती नॉवेला असते आणि यामध्ये बहुधा एक किंवा दोन कॅरेक्टर हेच महत्त्वाची भूमिका पार पाडतात. आता काही नॉवेला जी फार प्रसिद्ध आहेत त्याची उदाहरणं पाहूयात. काही नॉवेला दिलेली आहेत, त्याच्यापुढे त्याचे ऑथर म्हणजे अर्थात लेखक दिलेले आहेत, लेखकाची नावे आहेत. परीक्षेमध्ये ह्या एकमेकांच्या जोड्या लावण्यासाठी ही नावं विचारली जातात. ती आपण पाहूयात. द हार्ट ऑफ डार्कनेस याचे ऑथर आहेत जोसेफ कॉन्रॅड. नंतर आहे द टर्न ऑफ स्क्रू, हे लिहिलेलं आहे हेनरी जेम्स. नंतर आहे बिली बर्ड, हे लिहिले हर्मन मॅल्यू. नंतर डेथ इन व्हेनिस, याचे लेखक आहेत थॉमस मन. नंतर आहे सीज द डे, या कादंबरीचे या नॉवेलाचे लेखक आहेत सॉल बिलो. आणि पर्ल या नॉवेलाचे लेखक आहेत जॉन स्टेनबेक. हे 6 फेमस असे नॉवेल आहेत आणि त्याचे रायटर ऑथर हे पुढं दिलेले आहेत. परीक्षेमध्ये जोड्या लावण्यासाठी ही लेखक व त्याची नॉवेला ही यादी दिली जाते. तुम्हाला त्याचा योग्य क्रम लावून कुठलं पुस्तक किंवा कुठलं नॉवेला कुठल्या लेखकाने लिहिले ते तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. विद्यार्थ्यांनी या नॉवेलाचा आणि या ऑथरचा व्यवस्थितरित्या अभ्यास करून घ्यायचा आहे.
जो की पेपरमध्ये तुम्हाला 4 मार्क्सला विचारू शकतात. त्यानंतर महत्त्वाचा भाग नॉवेलचा म्हणजे एलिमेंट्स ऑफ नॉवेल किंवा एलिमेंट्स ऑफ नॉवेला. देअर आर 6 एलिमेंट्स इसेन्शियल ऑफ नॉवेल. म्हणजे नॉवेलचे 6 घटक आहेत जे अत्यंत महत्त्वाचे आहेत. ऑल दीज फॅक्टर्स मे बी रिलेटेड टू वन अनदर इन द वर्क बाय ॲन ऑथर. हे 6ही घटक एकमेकांशी रिलेटेड असतात. अत्यंत महत्त्वाचे हे 6 घटक आहेत. परीक्षेमध्ये तुम्हाला एलिमेंट्स किती असतात तर ते 6 असतात. आणि ते कोणते आहेत तर फर्स्ट आहे थीम, सेकंड आहे प्लॉट, थर्ड आहे कॅरेक्टर, 4 सेटिंग, 5 नंबर आहे कॉन्फ्लिक्ट आणि 6 नंबरला आहे लँग्वेज किंवा स्टाईल. हे 6 घटक नॉवेलचे इसेन्शियल आहेत, अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि ते एकमेकांशी रिलेटेड असतात, निगडीत असतात. या 6ही घटकाचा आपल्याला थोडक्यात अभ्यास करायचा आहे. यातला पहिला घटक आहे तो म्हणजे थीम. तर थीम म्हणजे काय तर सेंट्रल आयडिया. सेंट्रल आयडिया इन द नॉवेल विच कॅन बी एक्सप्रेस इन अ नटशेल. अर्थात नटशेल याचा अर्थ आहे थोडक्यात. म्हणजे सेंट्रल आयडिया थोडक्यात थीममध्ये सांगितली जाते किंवा थीममध्ये तयार केली जाते. त्यानंतर दुसरा घटक आहे तो म्हणजे प्लॉट. प्लॉट इज अ इसेन्शियली द स्टोरी ऑर द कोर्स ऑफ इव्हेंट दॅट मेकअप द थीम. म्हणजे प्लॉट काय करतो तर थीमला मेकअप करण्याचं काम करतो. इट इज क्रिएटेड बाय द कॉन्फ्लिक्ट आयदर इंटरनल ऑर एक्सटर्नल. म्हणजे संघर्ष यामध्ये दाखवला जातो किंवा प्लॉटमध्ये संघर्ष कशा पद्धतीचा डेव्हलप झाला आहे तो सांगितला जातो. मग तो संघर्ष कॉन्फ्लिक्ट इंटरनल असतं किंवा मग एक्सटर्नल असतं या पद्धतीचं. इंटरनल म्हणजे इनसाइड द माइंड ऑफ द कॅरेक्टर. म्हणजे कॅरेक्टर जे आहे त्याच्या माइंडमधलं मनातलं विचार संघर्ष असेल ते, किंवा कॅरेक्टर अदर कॅरेक्टर असतात. एक्सटर्नल याचा अर्थ अदर कॅरेक्टर आणि किंवा मग शत्रूंशी जे वैर असतं, संघर्ष असतो तो यामध्ये व्यवस्थितपणे मांडला जातो. प्लॉट मे बी सिम्पल ऑर अ कॉम्प्लेक्स. म्हणजे एखाद्या वेळेस काय होतं प्लॉट साधा असतो, अर्थात वन प्लॉट असतो म्हणजे एकच कथा असते, किंवा कॉम्प्लेक्स असतो म्हणजे अनेक कथा किंवा अनेक सब प्लॉट त्यामध्ये असू शकतात. अर्थात आणि कॉम्प्लेक्स असेल तो सब प्लॉट सांगितला जातो. पुढचा घटक आहे कॅरेक्टर. कॅरेक्टरायझेशन रिलेटेड टू द प्लॉट. कॅरेक्टरायझेशन काय असतं तर प्लॉटशी निगडीत असतं आणि इम्पॉर्टंट कॅरेक्टरचं जे महत्त्व आहे ते एक प्रकारचं की त्याला रायटरनं कशा पद्धतीनं पैलू दाखवण्याचा प्रयत्न केला आहे ते पूर्णपणे मांडावे लागतात. आणि यामध्ये मेन कॅरेक्टर असतं त्याला जो म्हणजे हिरो असतो त्याला प्रोटॅगॉनिस्ट असं म्हणतात. आणि त्याचा जो संघर्ष असतो प्रोटॅगॉनिस्टचा म्हणजे हिरोचा जो विलनशी असतो त्या विलनशी किंवा शत्रूशी एंटिटी त्या शत्रूला काय म्हणतात तर अँटॉगॉनिस्ट. यांच्यातला जो संघर्ष असतो तो कॅरेक्टरला मांडायचा असतो, व्यवस्थितरित्या मांडायचा असतो. यानंतरचा पुढचा घटक आहे सेटिंग. सेटिंग इज द बॅकग्राऊंड इन विच स्टोरी टेक प्लेस. म्हणजे सेटिंग म्हणजे एक प्रकारचं बॅकग्राऊंडशी संबंधित आहे. इट इन्क्लुडेज प्लेस, पिरियड, टाईम, क्लायमेट ऑर वेदर अँड लाईफस्टाईल. म्हणजे त्यामध्ये काय असतं की प्लेस ठिकाण, तो काळ, ती वेळ, हवामान किंवा त्या काळातले राहणीमान या सर्वांवर सेटिंग अवलंबून असते किंवा या पद्धतीचा यांचा समावेश सेटिंगमध्ये होत असतो. त्यानंतर पाचवा मुद्दा आहे कॉन्फ्लिक्ट. द स्ट्रगल बिटवीन द अपोजिट फोर्सेस इन द स्टोरी इज कॉल्ड कॉन्फ्लिक्ट. कॉन्फ्लिक्ट
इन द स्टोरी प्रोव्हाइड इंटरेस्ट अँड क्युरियोसिटी अबाउट द प्लॉट. कन्फ्लिक्ट काय करतं तर स्टोरीला एक प्रकारचं स्टोरीमध्ये इंटरेस्ट निर्माण करण्याचं काम करतं आणि त्यामध्ये जिज्ञासा म्हणजे क्युरियासिटी निर्माण करण्याचं काम हे कन्फ्लिक्ट तयार करतं. म्हणजे संघर्ष कुठला ना कुठला दाखवला जातो, त्यातून काय होतं की वाचकाला क्युरियासिटी निर्माण करण्याचं किंवा त्यांचा इंटरेस्ट वाढवण्याचं काम हा कन्फ्लिक्ट करत असतं. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो लँग्वेज किंवा स्टाईल. द लँग्वेज अँड द टेक्निक यूज बाय द ऑथर फॉर द नॅरेशन ऑफ द कोर्स ऑफ इव्हेंट इज नोन ॲज द स्टाईल. रायटर काय करतो की नॅरेशन करण्यासाठी जी भाषा वापरतो किंवा जी स्टाईल वापरतो ती वाचकाला अर्थात रीडरला वाचन करते वेळेस धरून ठेवण्याचं काम ही लँग्वेज किंवा स्टाईल करते. ती त्याच्याशी जवळीकता निर्माण करण्याचं काम ही भाषा करत असते. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे टाइप्स ऑफ नॉवेल, अर्थात नॉवेलचे प्रकार. मग कुठले सांगितले ते रिअलिस्टिक नॉवेल, पिकारस नॉवेल, हिस्टॉरिकल नॉवेल, एपिस्टोलरी नॉवेल, गॉथिक नॉवेल, ॲटोबायोग्राफिकल नॉवेल, अल्जेगोरिकल नॉवेल, युटोपियन नॉवेल, सायकोलॉजिकल नॉवेल, स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉवेल, बिल्गन जर्मन नॉवेल, सायन्स फिक्शन इत्यादी नॉवेलचे 12 प्रकार इथं त्यांनी सांगितलेले आहेत टाईप्स ऑफ नॉवेल म्हणून. आता या नावाकडं पाहिलं म्हणजे या ज्या त्यांची जे टाईप्स सांगितले त्यांच्याकडं पाहिलं तर त्याचा दिशादर्शक समजून ती नॉवेल कशा पद्धतीची आहे ते आपल्याला चटकन लक्षात येतं. आता एक पाहिलं रिअलिस्टिक नॉवेल, अर्थात ज्या नॉवेल रियालिटीवर आधारित असतात त्यांचा समावेश रिअलिस्टिक नॉवेलमध्ये आपण करत असतो किंवा करतात. सेकंड पिकारोस नॉवेल. पिकारो हा शब्द स्पॅनिश वर्ड पिकारो यापासून आलेला आहे. पिकारो याचा अर्थ आहे रोग, रोगचा अर्थ आहे भटकंती, अर्थात प्रवास किंवा भटकणारे जे लोक असतात त्यांच्यावर आधारित जी नॉवेल असतात किंवा कादंबऱ्या असतात त्यांचा समावेश आपण पिकारोस नॉवेल म्हणून असा करतो. नंतर हिस्टॉरिकल नॉवेल, ज्यांचा समावेश हिस्ट्री बेस असतो किंवा ज्या कथा हिस्ट्रीवर आधारित असतात, इतिहासावर आधारित असतात किंवा ज्या नॉवेलचा बेस हा हिस्ट्री असतो त्यांचा समावेश आपण हिस्टॉरिकल नॉवेल म्हणून असं करत असतो. देन चौथा आहे एपिस्टोलरी नॉवेल. एपिस्टोला याचा अर्थ आहे लेटर. याचा अर्थ काय तर लेटर. लेटर जी डायरीमध्ये म्हणा किंवा लेटर लिहिलेली जे असतात ते सर्व जमा करून ज्यांच्या ज्या कादंबऱ्या तयार केल्या जातात त्या सर्व कादंबऱ्यांचा समावेश एपिस्टोलरी नॉवेलमध्ये केला जातो. देन गॉथिक नॉवेल. आता गॉथिक नॉवेलमध्ये काय असतं तर हॉरर, थ्रिलर, सुपरनॅचरल, टेरर, मिस्ट्री, अर्थात भीती म्हणा किंवा रहस्य म्हणा किंवा दैवी शक्ती म्हणा, टेरर म्हणा, या सर्वांचा समावेश हा गॉथिक नॉवेलमध्ये केला जातो. म्हणजे ह्या नॉवेल यावर अवलंबून असतात. देन ऑटोबायोग्राफिकल नॉवेल म्हणजे एखाद्याच्या आत्मचरित्रावर ज्या कथा असतात त्यांचा समावेश, म्हणजे आत्मचरित्र जे असतं ते सर्व ऑटोबायोग्राफिकल नॉवेलमध्ये सांगितलं जातं. देन युटोपियन नॉवेल, यामध्ये काय असतं की सर्व काही आदर्शवाद, सारी दुनिया चांगली आहे असं ज्या नॉवेलमध्ये सांगितलं जातं, म्हणजे सगळं काही चांगलं ज्या कथेमध्ये असतं ते युटोपियन नॉवेलमध्ये समाविष्ट केलं जातं. देन सायकोलॉजिकल नॉवेल, अर्थात सायकोलॉजी बेस असणाऱ्या ज्या कथा असतात त्या पूर्णपणे या सायकोलॉजिकलवर नॉवेलमध्ये समाविष्ट केलेल्या जातात. स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस, तेही तसंच कॉन्शियसनेसवर आधारित हे नॉवेल असतात. बिल्गम जर्मन नॉवेल जे आहेत, अर्थात तो एक दुसऱ्या भाषेतून परकीय लॅटिन भाषेतला शब्द असावा. तो त्याचा अर्थ आहे ग्रोथ, अर्थात ज्या ग्रोथच्या नॉवेल असतात म्हणजे लहानपणापासून मृत्यूपर्यंतचा जो प्रवास आहे ज्या नॉवेलमध्ये सांगितला जातो अशा कथांचा समावेश बिल्गम जर्मन नॉवेलमध्ये केला जातो. देन सायन्स फिक्शन, अर्थात टाईम मशीन म्हणा किंवा सायन्सवर आधारित असतात, ज्या फिक्शनवर आधारित असतात किंवा कल्पनेवर आधारित असतात त्या यांचा समावेश सायन्सवर
सायन्स फिक्शनमध्ये केला जातो. अर्थात टाईम मशीनमधून या काळातून त्या काळात जाणं या कथांचा समावेश हा सायन्स फिक्शनमध्ये केला जातो. अशा प्रकारे टाईप्स ऑफ नॉवेल हे सांगितले जातात. देन ॲल्गोरिकल नॉवेल याच्यामध्ये काय असतं की एक कथा असते आणि त्या कथेचा अर्थ वरवर पाहता वेगळा असतो, पण सिम्बॉलिक मिनिंगमध्ये तो वेगळा असतो. म्हणजे सिम्बॉलिकमध्ये वेगळा सांगितला जातो, म्हणजे ते सिम्बॉलाइज करतात, काहीतरी वेगळा अर्थ सांगण्याचा प्रयत्न करतात. अर्थात हे सिम्बॉल पॉलिटिकल, रिलिजियस, हिस्टॉरिकल, फिलॉसॉफिकल या प्रकारचे असतात. परीक्षेला जाता जाता विद्यार्थ्यांनी हा भाग पाहिला तरी 4 मार्क पडण्यासाठी फार सोपे आहेत. ते यातून तुमचे सहज कव्हर होऊ शकतात.